श्रोतेहो, भावयात्रा 15 दिवसांची या मालिकेतील आजचा अखेरचा भाग भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या किंवा महालय अमावस्या. मित्रांनो, पंधरवाडाभर चालणाऱ्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या, जी महालय अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. महालय म्हणजे सर्वांचा आलय, सर्व पितरांचं सामूहिक निवासस्थान. या दिवशी प्रत्येक पितराचं स्मरण केलं जातं, म्हणूनच ही तिथी सर्वात महत्त्वाची मानली जाते. तिथी श्राद्ध न झाल्यास उपाय. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक पितरासाठी त्याच्या निधनतिथीला श्राद्ध करणं उत्तम असतं, पण अनेक कारणांनी काहींना ते करणं शक्य होत नाही. अशावेळी सर्वपित्री अमावस्या ही एक सुवर्ण संधी आहे. या दिवशी सर्व पितरांचा एकत्रित श्राद्ध करता येतं, त्यामुळे कोणताही पितर उपेक्षित राहत नाही आणि संपूर्ण वंशाचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक महत्त्व. गरुड पुराण सांगतं की या दिवशी केलेलं तर्पण व पिंडदान पितरांना थेट गंगाजलासारखं शांतीदायी असतं. महाभारत म्हणतं की या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे पितर संतुष्ट होऊन वंशजांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणतात. या दिवसानंतर लगेच नवरात्राचा आरंभ होतो, म्हणजेच एक अध्याय संपतो. पितरांना निरोप दिला जातो आणि दुसरा सुरू होतो मातृशक्तीचं स्वागताचा. विधी व परंपरा. या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान केलं जातं. घरी किंवा नदीकाठी कुटुंब एकत्र जमून पितरांचं स्मरण केलं जातं. गायी, पक्षी, मासे व कुत्र्यांना अन्न देणं पितरांचं समाधान मानलं जातं. दान धर्म. विशेषतः अन्नदान पितृसंतोषक ठरतो. सामाजिक संदेश. पितरांचं स्मरण केवळ विधीपुरतं मर्यादित नसून ते आपल्या हयात असलेल्या वडीलधाऱ्यांशी वागण्यात दिसला पाहिजे. वृद्ध आई-वडिलांना आदर, काळजी आणि प्रेम देणं हेच खरी पितृसेवा आहे. जिवंत असलेल्यांना जपणं, त्यांना एकाकीपणा न वाटू देणं हेच सर्वश्रेष्ठ श्राद्ध आहे. भावनिक अर्थ. सर्वपित्री अमावस्या म्हणजे गेलेल्या पिढ्यांची स्मृती, वर्तमानाची जबाबदारी आणि पुढच्या पिढ्यांसाठी संस्कार. या दिवशी प्रत्येकाला जाणवतं की आपण फक्त आपलेच नाही तर पूर्वजांच्या वारशाचे वाहक आहोत. पितरांचे गुण, त्यांची मेहनत, त्यांचे त्याग हेच आपले पायाभूत भांडवल आहे. म्हणूनच या दिवशी आपण ठरवूया की त्यांच्या स्मृतींचा सन्मान करायचा, त्यांचे गुण अंगीकारायचे आणि आपल्या पुढच्या पिढीला योग्य वारसा द्यायचा. आजचा संकल्प. पितरांना नमन करूया, आई-वडिलांची सेवा करूया, गरजूंना अन्नदान करूया आणि आपली पुढची पिढी संस्कारांनी समृद्ध करूया. म्हणूनच सर्वपित्री अमावस्या हा दिवस म्हणजे पितरांचं स्मरण, वर्तमानाची जपणूक आणि भविष्याची बांधणी. चला आपण सारे मिळून हे ऋण फेडूया आणि आपल्या पितरांच्या आशीर्वादाने आयुष्य सुंदर बनवूया. मित्रांनो, आपण या 15 दिवसांची माहिती रोज ऐकून मनापासून दाद